तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आता सध्याला मी आहे माझ्या शेतामध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लहानशा खेडेगावातून एक मोठा शहर कोलकाताला जातोय. हा पूर्ण व्हिडिओ होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता माझ्या शेतामध्ये शांत वातावरणामध्ये माझ्या घरासमोर बसलेलं आहे. घराचं बांधकाम पूर्ण चालू झालेलं आहे. घराचं बांधकाम चालू असल्यामुळे सगळीकडं परिसर हा बांधकाम परिसर झालेला आहे. फाउंडेशनपर्यंत काम पूर्ण झालेलं आहे आणि काम सुरू आहे. मिस्त्रीचं खूप अवघड आहे बरं का इकडे. तर मित्रांनो, आता शेतातील छोटे मोठे कामावरून कोलकाताला जायची तयारी करायचं आहे. शेतातून टरबूज तोडून आणलेलं आहे आणि टरबूजचा आस्वाद पण घेतोय. राजूर मस्त असं शेतामध्ये एन्जॉय करतोय. त्याला खायला बघा तूर, बोर, कलिंगड, पपई अनलिमिटेड खातोय आल्यापासून. आता या सर्व गोष्टी आम्ही सोडून शहराकडे निघालेलो आहे. राजवीर या सर्व गोष्टी खूप मिस करेल. राजवीरच काय, मी पण सगळ्या गोष्टी खूप मिस करेल. तर मित्रांनो, मी राहत्या घरापासून पहिल्यांदा व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओ कसं बनत आहे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग कोलकाताला जायची तयारी करूया. तो बहुत ही जल्दी 3 महीने में आ गया होगा ना. 2 महीने 55 डेज. हाँ 55 डेज. हाँ. अंगूर को टाइम लगता है. अंगूर को टाइम लगता है. वो तो 1 साल लगता है. हाँ अंगूर को साल पूरा लगता है. 6 महीना ना. साल पूरा क्यों लगता है. और डब प्रोसेसिंग होता है उसका. वो सीजनल फ्रूट है. बाबा एसी मत चालू करो ना, नहीं बजेगा. दिया खाने के लिए प्लेट काट ना ऐसे माँ गुड भूख लगा मुझे. खा लो. अक्कलकोट टू डायरेक्ट पुणे.